नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंदिरा गांधी सेंटर ऑफ ॲटॉमिक रिसर्च अंतर्गत 91 पदांसाठी भरती प्रक्रिया निघालेली आहे। तर ती कोणती ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। म्हणजेच कोणकोणते पोस्ट असणार आहे, त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्यानंतर एज लिमिट किती असणार आहे, त्यानंतर एक्झाम फी किती लागणार आहे, तसेच एक्झाम सेंटर कोणकोणते असणार आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, इंदिरा गांधी सेंटर ऑफ ॲटॉमिक रिसर्च कल्पक्कम ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी बघा 1/6/2024 म्हणजे 1 जून 2024ला ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे तर 30/6/2024 म्हणजे 30 जून 2024ला लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी। इम्पॉर्टंट डेट्स आता आपण बघितलेला आहे। आता त्यानंतर आपण बघूयात कोणकोणत्या पोस्ट असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी पोस्ट आहे सायंटिफिक ऑफिसर मेडिकल जनरल सर्जरी, यासाठी बघा तुम्हाला लेवल 12 नुसार पेमेंट भेटणार आहे। 78,000 प्लस तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। वॅकन्सी एकच आहे। त्यानंतर एज लिमिट जे आहे तर ते 50 आहे आणि तुम्हाला जे सेंट्रल गव्हर्नमेंट रूलनुसार जे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे, जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला 3 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमधील असाल तर तुम्हाला 5 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। तसं ते इन्फॉर्मेशन जी आहे तर ते आपण खाली बघणारच आहोत। सुरुवातीला आपण हा जो चार्ट आहे किती जागा आहे तर ते बघून घेऊयात। त्यानंतर पुढीलची पोस्ट आहे बघा सायंटिफिक ऑफिसर मेडिकल न्यूक्लिअर मेडिसिन, यासाठी बघा 1 जागा असणार आहे। त्यानंतर पुढील पोस्ट आहे सायंटिफिक ऑफिसर मेडिकल डेंटल प्रोस्टोडॉन्टिक्स, यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो 1 जागा असणार आहे। त्यानंतर सायंटिफिक ऑफिसर त्यामध्ये बघा ॲनेस्थेसिस ही जी पोस्ट आहे यासाठी पण 1 जागा आहे। त्यानंतर ऑर्थोमॉलॉजी यासाठी पण 2 जागा आहे बघा। त्यानंतर जिनेकोलॉजी त्यासाठी पण 2 जागा आहे। रेडिओलॉजीसाठी 4 जागा आहेत। त्यानंतर पुढे बघा पुढील जी पोस्ट आहे बघा तर ती आहे सायंटिफिक ऑफिसर पेडिट्रिक्स, यासाठी बघा 2 जागा असणार आहे। त्यानंतर पुढील जी पोस्ट आहे ENT त्यासाठी 1 जागा आहे। न्यूक्लिअर मेडिसिन यासाठी बघा 2 जागा। जनरल सर्जरी यासाठी 1 जागा असणार आहे। आणि त्यानंतर बघा पुढील जी पोस्ट आहे ह्युमन मेडिकल जेनेटिस्ट यासाठी 1 जागा आहे। त्यानंतर जनरल ड्युटी अँड यासाठी बघा 15 जागा आहेत। आणि त्यानंतर जे टेक्निकल ऑफिसर B फिजिओथेरपी यासाठी 1 जागा असणार आहे। मेडिकल सोशल वर्कर यासाठी 1 जागा असणार आहे। आता आपण या जागांविषयी बघितलेलं आहे। आता पुढील ज्या जागा राहिलेल्या आहेत बघूयात। नर्स या पोस्टसाठी बघा 27 जागा आहेत। त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट पॅथॉलॉजी यासाठी बघा 6 जागा। रेडिओग्राफीसाठी 1 जागा आहे। त्यानंतर न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट सायंटिफिक असिस्टंट यासाठी 4 जागा। फार्मासिस्टसाठी 14 जागा आहे। त्यानंतर टेक्निशियन आर्थोपेडिक टेक्निशियन यासाठी 1 जागा। ECG टेक्निशियन यासाठी 1 जागा। कार्डिओ सोनोग्राफी टेक्निशियन यासाठी 1 जागा। अशा टोटल आपल्या ज्या जागा आहेत तर त्या 91 जागा असणार आहे। आता आपण या जागांविषयी बघितलेलं आहे आणि हे तुम्हाला इथे पेमेंट दिसणार आहे रिस्पेक्ट पुढील ज्या पोस्टनुसार तुम्हाला पेमेंट त्यांनी दिलेलं आहे। आता खालील जे महत्त्वाचं आहे कोणकोणत्या पोस्टला एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे तर ते आता बघूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, सायंटिफिक ऑफिसर मेडिकल ग्रुप A ची जी पोस्ट आहे त्यामधील ज्या पोस्ट येणार आहे त्याविषयी माहिती बघूयात। जनरल सर्जरी यासाठी 1 जागा आहे। त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा MBBS विथ MS किंवा इक्विव्हॅलंट इन जनरल सर्जरी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी। त्यानंतर न्यूक्लिअर मेडिसिनसाठी बघा 1च जागा आहे UR कॅटेगरीसाठी। त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे MBBS विथ MS MD or equivalent in nuclear medicine from recognized institute or university।
त्यानंतर बघा दोन्ही ज्या पोस्ट आहे त्यासाठी एक्सपिरियन्स जो लागणार आहे मिनिमम 4 इयर एक्सपिरियन्स आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन. जेव्हा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन होणार आहे त्यानंतर तुम्हाला 4 इयरचा जो एक्सपिरियन्स आहे तर तो लागणार आहे. आणि जर तुम्ही इंटर्नशिप केलेली आहे तर तो इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स काउंट केला जाणार नाही. त्यानंतर एज लिमिट जे आहे तर ते 18 ते 50. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल OBC मध्ये असाल तर तुम्हाला 3 इयरचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आणि त्यानंतर SC ST साठी तुम्हाला 5 इयरचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्यानंतर पेमेंटचं दिलेलं आहे 78,000 तुम्हाला. त्यानंतर बाकीचं NPA जे असणार आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर पुढील जी पोस्ट आहे बघा सायंटिफिक ऑफिसर D मेडिकल ग्रुप ची ज्या पोस्ट आहेत बघा. डेंटल ची जी पोस्ट आहे बघा त्यासाठी एक जागा आहे. MDS पाहिजे किंवा MDS विथ 5 इयर एक्सपिरियन्स, हे दोन्हीपैकी एक पाहिजे तुमच्याकडं. तर ॲनेस्थेसिस ही जी पोस्ट आहे एक जागा आहे त्यासाठी MBBS विथ MD ॲनेस्थेसिस ऑर इक्विलंट पाहिजे किंवा त्यांनी ऑर दिलेला आहे MBBS किंवा PG डिप्लोमा इन ॲनेस्थेसिस अँड 3 इयर एक्सपिरियन्स आफ्टर PG डिप्लोमा. जर तुमचा PG डिप्लोमा झालेला असेल त्यानंतर 3 इयर्स एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर बघा पुढील जे पोस्ट आहे, एक मिनिट हा, पुढील जी पोस्ट आहे ऑप्थोमॉलॉजी यासाठी 2 जागा आहे. MBBS विथ MS ऑप्थोमॉलॉजी ऑर इक्विवलेंट. त्यानंतर MBBS ऑर दिलेला आहे, ते जर नसेल ते MBBS विथ PG डिप्लोमा इन ऑप्थोमॉलॉजी अँड 3 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. दोन्हीपैकी एक तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे. त्यानंतर जेनिकोलॉजी यासाठी 2 जागा आहेत, त्यासाठी MBBS विथ MD MS झालेलं पाहिजे किंवा इक्विलंट पाहिजे किंवा MBBS विथ PG डिप्लोमा झालेला पाहिजे. त्यानंतर 3 इयर्स एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर पुढील जी पोस्ट आहे बघा रेडिओलॉजीसाठी 4 जागा असणार आहे. त्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो MBBS विथ MD बघा MBBS विथ MD रेडिओ डायग्नोसिस अँड रेडिओलॉजी ऑर इक्विवलेंट जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही नक्कीच या पोस्टला ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर MBBS विथ PG डिप्लोमा इन रेडिओ डायग्नोसिस किंवा रेडिओलॉजीमध्ये PG डिप्लोमा झालेला असेल आणि 3 इयरचा एक्सपिरियन्स असेल तर ते विद्यार्थीसुद्धा यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर पुढील जी पोस्ट आहे पॅडिट्रिक्स या पोस्टसाठी बघा 2 जागा आहे. त्यासाठी MBBS विथ MD पेडिट्रिक्स ऑर इक्विवलेंट. त्यानंतर MBBS विथ PG डिप्लोमा अँड 3 इयरचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. दोन्हीपैकी एक तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे. त्यानंतर पुढील जी पोस्ट आहे बघा ENT साठी बघा त्यांनी दिलेलं आहे बघा MBBS तुम्ही असले पाहिजे किंवा MS ENT ऑर इक्विवलेंट. तुम्ही जर असेल तुमच्याकडे एज्युकेशन तर ते विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकतात. आणि ऑर दिलेला आहे MBBS अँड PG डिप्लोमा इन ऑर्थोनॉलॉजी यासाठी डिप्लोमा झालेला असेल PG डिप्लोमा. त्यानंतर 3 इयर्स एक्सपिरियन्स असेल ते विद्यार्थीसुद्धा ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर न्यूक्लिअर मेडिसिनसाठी 2 जागा असणार आहे. MBBS विथ MS MD न्यूक्लिअर मेडिसिन ऑर इक्विवलेंट. त्यानंतर ऑर दिलेला आहे MBBS PG डिप्लोमा इन न्यूक्लिअर मेडिसिन अँड 3 इयरचा एक्सपिरियन्स ऑर दिलेला आहे. दोन्हीपैकी एक तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा जनरल सर्जरी यासाठी 1 जागा आहे. त्यासाठी MBBS विथ MS जनरल सर्जरी ऑर इक्विवलेंट किंवा त्यांनी ऑर दिलेला आहे. यासाठी MBBS अँड PG डिप्लोमा इन जनरल सर्जरी अँड 3 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे आफ्टर PG डिप्लोमा. त्यानंतर बघा ह्युमन मेडिकल जेनेटिस्ट त्यासाठी 1 जागा असणार आहे. त्यासाठी MBBS विथ MS किंवा MD बायोकेमिस्ट्री किंवा पॅथॉलॉजी ऑर इक्विवलेंट तुम्ही असणे गरजेचं आहे. किंवा जर तुम्ही MBBS असाल PG डिप्लोमा इन बायोकेमिस्ट्री किंवा पॅथॉलॉजीमध्ये जर तुमचा PG डिप्लोमा असेल आणि 3 इयर्स एक्सपिरियन्स असेल आफ्टर PG डिप्लोमा तर ते विद्यार्थीसुद्धा ॲप्लिकेशन करू शकतात. त्यांनी अजून एक ऑर दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो MBBS विथ 5 इयर एक्सपिरियन्स असेल ते विद्यार्थीसुद्धा ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर एज लिमिट बघा मिनिमम 18 ते 40 दिलेला आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल OBC साठी 3 इयर्स एज रिलॅक्सेशन आणि SC ST कॅटेगरीसाठी 5 इयर्स एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे. पेमेंट जे आहे 37,700 प्लस NPA तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर आता पुढील जी पोस्ट आहे बघा
पुढील जी सायंटिफिक ऑफिसर यामधील ज्या पोस्ट आहेत ग्रुप एच्या ज्या पोस्ट त्यामधील बघा जनरल ड्युटी अँड क्लस्टर मेडिकल ऑफिसर यासाठी बघा व्हॅकन्सी जे आहे तर त्या 15 जागा आहे टोटल. युवासाठी 10 आहे, ओबीसी साठी 2, एससी साठी 1, एसटी साठी 1, ईडब्ल्यू साठी 1 असणार आहे. त्यानंतर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन यासाठी MBBS फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ रजिस्ट्रेशन विथ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. तुम्ही फक्त MBBS असाल आणि रजिस्ट्रेशन केलेलं असेल मेडिकल काउन्सिल तर ते विद्यार्थी सुद्धा ॲप्लिकेशन करू शकतात. प्लस त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे 1 इयर एक्सपिरियन्स इन्स्टिट्यूशन ऑफ गव्हर्नमेंट PSU मेजर हॉस्पिटल आफ्टर MBBS मॅन्डेटरी एंटर्नशिप नॉट काउंट. बघा MBBS प्लस 1 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे. तुम्ही जर एंटर्नशिप केलेली असेल तर तो एक्सपिरियन्स काउंट केला जाणार नाही. त्यानंतर एज लिमिट दिलेलं आहे 18 ते 35 आणि जर तुम्ही OBC मध्ये कॅटेगरीमध्ये असाल 3 इयर एज रिलॅक्सेशन आणि SC ST साठी 5 इयरचं एज रिलॅक्सेशन लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे पेमेंट आहे 56,100 प्लस तुम्हाला NPA तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर आता टेक्निकल ऑफिसर बी एक मिनिट हा फक्त ग्रुप बीच्या ज्या पोस्ट आहे त्यासाठी बघा वॅकन्सी एकच आहे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यासाठी PG डिग्री इन फिजिओथेरपी विथ मिनिमम 50% मार्क्स असले पाहिजे. त्यानंतर SC HSC मध्ये बघा 4.5 इयर BPT प्लस 2 और 3 इयर MPT फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. त्यानंतर एज लिमिट बघा 18 ते 30 आहे. त्यानंतर एज रिलॅक्सेशन तुम्हाला त्यामध्ये भेटू शकतं जर तुम्ही कास्टमध्ये असाल. त्यानंतर पेमेंट जे आहे 47,600 प्लस NPA तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर पुढील पोस्ट आहे बघा सायंटिफिक असिस्टंट यासाठी बघा मेडिकल सोशल वर्कर या डिसिप्लिनसाठी एक जागा असणार आहे. त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन मेडिकल सोशल वर्कर विथ मिनिमम 50% मार्क्स. त्यानंतर एज लिमिट दिलेलं आहे 18 इयर ते 30 इयर्स. त्यानंतर तुम्हाला पेमेंट मिळणार आहे 44,900 प्लस तुम्हाला NPA आणि अलाउन्सेस जे आहेत तर ते तुम्हाला मिळणार आहे. आता हे आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलेलं आहे. त्यानंतर पुढील ज्या पोस्ट राहिलेल्या आहेत तर त्यांचं पण बघून घेऊयात. नर्स ही जी पोस्ट आहे त्यासाठी बघा जागा टोटल 27 असणार आहे. त्यामध्ये UR कॅटेगरीसाठी 10, OBC साठी 7, SC साठी 4, ST साठी 2, EW साठी 4 अशा टोटल 27 जागा असणार आहे नर्सिंग या पोस्टसाठी. त्यासाठी बघा BSc नर्सिंग झालेलं असणे गरजेचं आहे. जर BSc नर्सिंग जर झाले नसेल 12वी प्लस डिप्लोमा इन नर्सिंग किंवा माइड 3 इयरचा कोर्स जो आहे तर तो कंप्लीट असणे गरजेचं आहे. व्हॅलिड रजिस्ट्रेशन अँड नर्स फ्रॉम सेंट्रल स्टेट नर्सिंग काउन्सिल ऑफ इंडिया यामधील तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. अजून तिने और दिलेलं आहे नर्सिंग ए सर्टिफिकेट विथ 3 इयर एक्सपिरियन्स इन हॉस्पिटल नर्सिंग असिस्टंट क्लास 3 अबोव फ्रॉम आर्म फोर्स. बघा तुम्हाला एक्सपिरियन्स प्लस तुम्हाला नर्सिंगचं ए सर्टिफिकेट लागणार आहे 3 इयरचा एक्सपिरियन्स. त्यानंतर एज लिमिट आहे किती आहे बघा 18 ते 30 एज लिमिट असणार आहे. 18 ते 30 इयर एज लिमिट असणार आहे. 44,900 पेमेंट तुम्हाला मिळणार आहे प्लस तुम्हाला अलाउन्सेस बाकीचे मिळणार आहे. त्यानंतर बघा आता पुढील ज्या पोस्ट आहे सायंटिफिक असिस्टंट ग्रुप बी च्या मध्ये ज्या पोस्ट आहेत तर त्या बघा पॅथॉलॉजी ही पोस्ट आहे 6 जागा असणार आहे. मिनिमम 60% मार्क्स इन BSc मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी यामध्ये जर तुम्हाला 60% मिनिमम मार्क्स असले पाहिजे किंवा त्यांनी ऑर दिलेला आहे मिनिमम 60% मार्क्स इन BSc फॉलो बाय द पोस्ट ऑफ ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी DMLT विथ मिनिमम 60% मार्क्स. आणि जर तुम्हाला BSc मध्ये BSc बाय पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जर इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी म्हणजे DMLT विथ मिनिमम 60% मार्क्स त्यामध्ये असले पाहिजे. त्यानंतर 18 ते 30 इयर एज लिमिट असणार आहे. 35,400 प्लस तुम्हाला बाकीचे अलाउन्सेस मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढील वॅकन्सी आहे एक वॅकन्सी असणार आहे रेडिओग्राफीसाठी. त्यासाठी मिनिमम 60% मार्क्स इन BSc रेडिओग्राफीमध्ये 60% मिनिमम मार्क्स असले पाहिजे.
त्यानंतर बघा ऑर दिलेला आहे मिनिमम 50% मार्क ज्या विद्यार्थ्यांना असेल इन BSc अँड 1 इयर डिप्लोमा इन रेडिओग्राफी। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं BSc झालेलं असेल आणि जर तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स असतील आणि प्लस तुमचा 1 इयरचा डिप्लोमा जर असेल रेडिओग्राफीमध्ये, ते विद्यार्थी सुद्धा यासाठी ॲप्लिकेशन करू शकता। त्यानंतर एज लिमिट दिलेलं आहे 18 ते 30 इयर हे एज लिमिट असणार आहे। त्यानंतर 35,400 प्लस तुम्हाला बाकीचे अलाउन्सेस मिळणार आहे पेमेंटमध्ये। त्यानंतर पुढील जी व्हॅकन्सी आहे बघा, न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट या पोस्टसाठी बघा 4 जागा असणार आहे। मिनिमम 60% मार्क्स इन BSc न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजीमध्ये। त्यानंतर ऑर दिलेला आहे मिनिमम 60% मार्क्स इन BSc डिप्लोमा इन मेडिकल रेडिओ आइसोटोप DMRT न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजी DNMT फ्युजन इमेजिंग टेक्नॉलॉजी DFIT विथ मिनिमम 50% मार्क्स। जर तुमचे काही एज्युकेशन असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी ॲप्लिकेशन करू शकता। एज लिमिट दिलेला आहे 18 ते 30। त्यानंतर तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे 18 ते 30। त्यानंतर पेमेंट जे आहे 35,400 प्लस तुम्हाला बाकीचे अलाउन्सेस मिळणार आहे। त्यानंतर बघा पुढील जे पोस्ट आहे फार्मासिस्ट ग्रुप B आणि C यासाठी बघा पोस्ट जे आहेत PHM यासाठी एक जागा, PHM 1 यासाठी वॅकन्सी जे आहेत तर त्या 14 जागा आहेत। UR साठी 8 आहे। त्यानंतर OBC साठी 5, SC साठी 1 जागा आहेत। अशा टोटल 14 जागा असणार आहे। यासाठी बघा एज्युकेशन काय लागणार आहे, SSC 10+2 +2 इयर डिप्लोमा इन फार्मसी 3 मंथ्स ट्रेनिंग इन अ फार्मसी रजिस्ट्रेशन ॲज अ फार्मासिस्ट विथ अ सेंट्रल स्टेट ऑफ फार्मसी काउन्सिल। मिनिमम एज लिमिट जे आहे लिमिट जे आहे 18 ते 25 आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर ते तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। तुम्हाला पगार जो आहे 29,200 प्लस बाकीचे अलाउन्सेस मिळणार आहे। त्यानंतर बघा टेक्निशियन यामधील ज्या पोस्ट आहेत, टेक्निशियन ग्रुप B आणि ग्रुप C यामधील ज्या पोस्ट आहे तर बघा पहिली जी आहे ऑर्थोपेडिक टेक्निशियन यासाठी 1 जागा। मिनिमम 60% मार्क्स इन HSC सायन्स। बघा 12वीमध्ये तुम्हाला 60% मार्क्स पाहिजे प्लस 1 इयर सर्टिफिकेट कोर्स इन प्लास्टर ऑर्थोपेडिक टेक्निशियन ट्रेड सर्टिफिकेट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट। मिनिमम 60% मार्क्स इन HSC सायन्स 1 इयर सर्टिफिकेट कोर्स इन ECG टेक्निशियन ट्रेड। बघा हे जे आहे ECG टेक्निशियनसाठी 1 जागा असणार आहे। त्यासाठी हे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे। कार्डिओ सोनोग्राफी टेक्निशियन 1 जागा आहे। यासाठी बघा 60% मार्क 12वी पाहिजे आणि 1 इयरचा जो कोर्स आहे सर्टिफिकेट कार्डिओ सोनोग्राफी तर तो झालेला असणे गरजेचं आहे। त्यानंतर एज लिमिट आहे 18 ते 25। कास्टमध्ये असाल तर एज रिलॅक्सेशन तुम्हाला भेटणार आहे। पेमेंट जे आहे ते 21,700 प्लस तुम्हाला बाकीचे अलाउन्सेस मिळणार आहे। त्यानंतर मेथड ऑफ सिलेक्शन त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर आता महत्त्वाचं आपण बघणार आहोत एज रिलॅक्सेशन जे आहे तर ते बघूयात। जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5 इयरचे रिलॅक्सेशन मिळणार आहे। OBC साठी 3 इयरचे रिलॅक्सेशन। त्यानंतर PWBD चे जे स्टुडंट आहेत त्यांसाठी 10 इयरचे रिलॅक्सेशन मिळणार आहे। आता ही माहिती आपण बघितलेली आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या पोस्ट कोड दिलेले आहे बघा वरती आपण चार्ट जो बघितला त्यामध्ये पोस्ट कोड दिलेले होते पोस्टच्या पुढे। तर हे जे पोस्ट कोड दिलेले आहे त्यासाठी 300 रुपये फी लागणार आहे। त्यानंतर सेकंड दिलेला आहे त्यासाठी 200 रुपये फी आणि थर्ड नंबरचे जे कोड दिलेले आहे त्यासाठी 100 रुपये फी लागणार आहे। आणि जर तुम्ही SC कॅटेगरीमध्ये असाल, ST कॅटेगरीमध्ये असाल किंवा पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटीमध्ये असाल किंवा वुमन ऑल कॅटेगरीमधील ज्या वुमन असतील तर त्यांसाठी फी लागणार नाही, त्यांसाठी फ्रीमध्ये असणार आहे। अशा प्रकारे आज आपण जी इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च कल्पक्कम यामार्फत जी नवीन रिक्रुटमेंट निघालेली होती तर त्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन अपडेट तसेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जाईल। भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।